आपण कोण आहोत याच्यावरच्या पुढच्या काही स्लाइड्स आहेत त्या मी वेळेच्या मर्यादेत लवकर संपवणार आहे. होवर्ड गार्डनर या शास्त्रज्ञाने 1979 ते 83 या काळामध्ये जिवंत मेंदूंवर फंक्शनल MRIच्या साहाय्याने रिसर्च करण्यामध्ये यश मिळवलं आणि सायकोलॉजी आणि बायोलॉजी एकमेकाला जोडले गेले. ही फार क्रांतिकारक घटना होती आणि त्याच्यातून त्याला सापडलं की माणसाच्या मेंदूमध्ये निरनिराळ्या बुद्धिमत्तांची विशिष्ट केंद्र आहेत आणि त्या बुद्धिमत्ता याचा उपजत असा पट घेऊन प्रत्येक मूल जन्माला येतं आणि इतक्या साऱ्या बुद्धिमत्ता त्याच्या डोक्यामध्ये आहेत. आणि त्याच्यातल्या ज्या पहिल्या दोन आहेत म्हणजे भाषिक आणि तार्किक, गणिती आणि तार्किक बुद्धिमत्ता, याच काय त्या AI थोडंफार त्याच्यामध्ये विकसित होतो. बाकीच्या बुद्धिमत्ता आहेत. आता आपण प्रत्येक जणाच्या डोक्यामध्ये सांकेतिक बुद्धिमत्ता आहे, पण या सगळ्या बुद्धिमत्तांचा एक नियम आहे आणि तो आहे यूज इट ऑर लूज इट. आपण त्यांचा जेवढा वापर करू तेवढ्या त्या वृद्धिंगत होतील, नाहीतर त्या असंगत होतात. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही जर बघितलं तर या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण ध्वनी, चित्र या स्वरूपातल्या प्रतीकांची आणि लिप्यांची निर्मिती करू शकतो. आणि अशा पद्धतीने एक सांघिक कृती करत आपण एक मानव जात म्हणून उदयाला. एकाच वेळी पृथ्वी तलावर निअँडरथल मॅन आणि होमोसेपियन्स एकाच वेळी पृथ्वी तलावर होते. मग होमोसेपियन्सचे वंशज असलेले आपण शिल्लक राहिलो आणि निअँडरथलचे वंशज गेले, असं काय नाही. याचं कारण दोघांनाही स्वरयंत्र होतं, पण निअँडरथल्स भाषेची निर्मिती करू शकले नाही. त्याच्यामुळे हाकारा करू शकले नाही, आज्ञा देऊ शकले नाही, संघटित होऊ शकले नाही आणि शिकार करू शकले नाही. होमोसेपियन्सने ते बळकावलं. त्याच्यामुळे भाषेची निर्मिती हे आपल्या अस्तित्वाचं एक सर्वात महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना अतिशय चांगली भाषा बोलता आली पाहिजे आणि त्याच्यात त्यांच्या विकासाची बीज दडलेली आहेत, कारण त्यात मनुष्यत्व दडलेले, होमोसेपियनत्व दडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भाषिक बुद्धिमत्तेचं केंद्र एक भाषा आकलनाचं केंद्र असतं, दुसरं भाषा व्यक्त करण्याचं. ही केंद्र आपण चांगली विकसित केली पाहिजे. त्याचबरोबर आपली जी कर्मेंद्रिय आहे ती कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, शारीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता, काय काय करू शकतो आपण शरीराने, आणि त्याचे सगळे आविष्कार आपण अजून करतच नाही. बसून राहतो खुर्चीत आणि खुर्चीत बसून केलं त्याला कामच म्हणतो. ते आता जरा चॅलेंजिंग आहे याच्या पुढे, कारण ते काम खुर्चीत न बसणारा कोणीतरी अदृश्य आहे, तो करतोय. तर त्याच्यामुळे अशी कितीतरी कामं माणसं करत आहेत. दुसरी एक अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणून दाखवली. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की माझ्या मृत्यूनंतर माझ्या मेंदूवर रिसर्च व्हावा. त्याप्रमाणे झाला आणि मग लक्षात आलं की त्यांचा पेरियटल लोब जो होता, म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्तेचं केंद्र जिथे असतं, ते सर्वसामान्य माणसांपेक्षा तो 15% रुंद होता. नो वंडर त्यांनी स्पेस टाइम कंटिन्यू म्हटला, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आइन्स्टाईन यांचं हे संशोधन हे कागद पेन्सिलने झालेलं संशोधन आहे, पण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याचा प्रूफ मिळावा लागतो प्रयोगाने. तर विशिष्ट एका ग्रहणाच्या वेळी एडिंग्टनने त्याचं प्रूफ घेतलं आणि तार पाठवली आइन्स्टाईनला इंग्लंडमधून जर्मनीमध्ये की तुमचा सिद्धांत हा वैध आहे असा प्रयोगाने मला पुरावा मिळाला. ही तार आइन्स्टाईन काम करत बसले होते आणि त्यांची ती सेक्रेटरी धावत धावत आनंदाने आली आणि म्हणाली, सर सर तुमचा सिद्धांत खरा ठरला. त्याच्यावर आइन्स्टाईन एकच वाक्य बोलले, तुला काही शंका होती का? किती स्वतःविषयी आत्मविश्वास असावा. त्याचं पेरियंटल लोब मध्ये ते गेल्यानंतर त्याचं कारण सापडलं. ओके, त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये कितीतरी क्षमता आहे. या बाईंनी तर रिसर्च केला लंडन मधल्या टॅक्सी ड्रायव्हर्सवर. निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे, भाषा बोलणारे, निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीतून लंडनमध्ये आपलं पोट भरायला आलेले ड्रायव्हर्स, ह्यांच्या हजारो ड्रायव्हर्सच्या मेंदूंवर त्या बाईंनी रिसर्च केला आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एक केंद्र हे अतिशय वेल डेव्हलप्ड आहे आणि ते आहे नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स. याचं कारण ग्राहक बसला आणि तो म्हटला साऊथ हॉलला जायचंय की सर्वात कमीत कमी वेळात त्याला कसं पोहोचवायचंय त्याचं व्हिज्युअलायझेशन तो ड्रायव्हर करू लागायचा. त्यावेळी गुगल मॅप्स नव्हते. गुगल मॅप्सने काय होईल तुमच्या लक्षात आला ना? मर्यादित वापर केला पाहिजे. तर असे कितीतरी प्रकार मी तुम्हाला मेंदूविषयी सांगू शकेन, पण वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या तरी फक्त भाषिक आणि तार्किक एवढंच काम करते.
इतर सगळी कामं ती करत नाही आणि त्याच्यामध्ये प्रचंड रोजगार आहे. तर आपली कल्पनाशक्ती धावत नाही, कारण आपल्याला सगळे ह्या 2 याच्यातलेच रोजगार शिकवते. त्याचे IQ टेस्ट ही फक्त या 2 गोष्टींचीच होते. त्याच्यामुळे अतिशय उत्तम आणि अगदी सळसळत्या विद्युल्लतेसारखं नृत्य करणाऱ्या एका मुलीला, तिला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे, याच्याबद्दल तुम्ही तिला ती बुद्धिमान आहे असं कधीच म्हणत नाही. तुम्ही म्हणता ती चांगली नृत्य करते. ओके, हा फरक आहे. आता आपल्याला तिथून दूर जायचंय. बुद्धिमत्ता म्हणजे काय? एवढ्या बहुविध बुद्धिमत्ता आहेत, म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सेस. इंटेलिजन्स इज नॉट लिनियर. देर आर मल्टिप्लिसिटी ऑफ इंटेलिजन्सेस इन एव्हरी चाइल्ड. आणि त्याचा विकास करणं हे आता आपल्याला क्रमप्राप्त आहे. AI ते आव्हान आपल्या समोर आणलंय, आतापर्यंत चालून गेलं. आणि त्याच्यामुळे मन असलेला हा जो प्राणी आहे, तर त्याचं जे मन आहे ते क्लासिकल फिजिक्सनी चालत नाही. ओके, संगणक चालू शकतात. आणि त्याच्यामुळे बहिणाबाईंची जी कविता आहे ना, ती नेहमी लक्षात ठेवायची. मनाचे काय काय खेळ आहेत, तर त्याची ती पॉवर आता आपण विकसित करणं हे आता AI, म्हणजे AI आणि आपण असा जो आपला विषय आहे ना, त्या आपण कोण आहोत ते आता तुम्हाला एक एक स्लाइड मधून दिसतंय. आणि त्याच्यामुळे व्यक्तिनिष्ठता, सगळ्या वस्तुनिष्ठ परीक्षा. आता बाल शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली, अरे सगळ्यांना माहिती आहे. ChatGPT 3 सेकंदात सांगतो की त्यांच्या पायाशी मदारी मेहतर बसला होता, बाहेर सुरक्षेचे 11 कट वगैरे वगैरे. आता काय प्रश्न विचारला पाहिजे? व्यक्तिनिष्ठ हे विकास होण्यासाठी तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या जागी असाल तर तुम्ही तुमची सुटका कशी करून घ्या? प्रत्येक मुलाचं उत्तर भिन्न. एका शाळेमध्ये मी गेलो, खेड्यातली शाळा होती, त्यात विचारला प्रश्न, तर एका मुलांनी ना स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली सुटका करून घेण्यासाठी. दुसऱ्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं. तो म्हणला, अरे महाराजांच्या काळी स्मार्टफोन कुठे होता? म्हटलं तो प्रश्नच नाहीये ना, तो सुटका करून घेण्यासाठी काय काय करतोय तेच आपल्याला बघायचं. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी ऍक्टिव्ह झाला आणि प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाकडे नीट लक्ष देऊन बघायला लागला. नाहीतर एक फक्त ताई बोलत असतात आणि पोरं झोपलेली असतात. कारण ठरलेलं परीक्षेत काय येणार माहिती आहे, आधीच गाईड आहे, सगळं रेडी आहे, कशाला अभ्यास करायचा. तर ही व्यक्तिनिष्ठता ही आपली खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला कर्तृत्वाचं स्वातंत्र्य असलेला एकच प्राणी निसर्गाने तयार केलाय पृथ्वी तलावर. आपल्या ज्या भावना असतात त्याची तर मजा बघा तुम्ही. म्हणजे दुःख आणि आनंद, आश्चर्य आणि भीती, राग आणि तिरस्कार, अशा 6 मुख्य भावना आहेत. पण त्यांचे किती आविष्कार होतात बघा, 270 आविष्कार. हे जास्त नवऱ्यांना माहिती आहेत समजा. आणि मग चेहऱ्यावरच्या 7,000 गेस्चर्सनी तुम्ही ते व्यक्त करू शकता. काय कपॅसिटी आहे. ओके, इंटरपर्सनल इंटेलिजन्स मुळे तुम्हाला ते समजू शकतात, तुम्ही त्यांना ते प्रतिसादही देऊ शकता. ही संवेदनशीलता तुमच्यामध्ये असते आणि ह्याची वाढ कशी करायची हे आता आपल्याला शिकायचं. अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी जॉब्स कोणाचे गेले? 11% लोकांचे फक्त जॉब्स गेले की ज्यांनी टेक्निकल स्किल्स मध्ये ते कमी पडले, फक्त 11%. बाकीचे 89% जॉब्स अशा लोकांचे गेले की ज्यांच्यामध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा परिपोष केला नव्हता. ते चांगले टीम प्लेयर्स नव्हते, त्यांच्यामध्ये चिकाटी कमी पडली. अपयश आलं तरी हरकत नाही, पण एक प्रॉब्लेम घेतल्यानंतर तो सोडवत बसला, तासन तास बसून तो सोडवण्याचा तो प्रयत्न करत नाही, ह्याच्यामुळे त्यांचे जॉब गेले. म्हणजे ते माणसासारखे वागत नव्हते म्हणून त्यांचे जॉब गेले. यंत्रासारखे स्किल्स नसलेले फक्त 11% लोकांचे जॉब गेले, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामुळे आपल्या मुलांमध्ये काय विकास करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे भावनिक इमोशनल इंटेलिजन्स ही फक्त माणसाची बुद्धिमत्ता आहे. आणि डॅनियल गोल्डमननी ज्याला नोबेल प्राइज मिळाला याच्यासाठी, त्यांनी हे दर्शवून दिलं की तुमचा IQ हा मर्यादित क्षमतेपर्यंतच तुम्ही वाढवू शकता. फार IQ वाढत नाही, तो नेचर आहे. पण तुमचा EQ म्हणजे एखादं काम निश्चित मी करीन आणि त्याच्यासाठी मी झटीन, याच्यासाठी जे मनामधून एक इच्छाशक्ती लागते, तर ती गोष्ट तुम्ही अमर्यादपणे विकसित करत जाऊ शकता. नर्चर, नेचर अँड नर्चर. त्याच्यामुळे IQ नावाच्या गोष्टी मी घाबरून जाण्याचं कारण नाही की माझ्या मुलाचा IQ कमी आहे. ती टेस्ट ही अवैज्ञानिक आहे, कारण ती फक्त भाषिक बुद्धिमत्ता
आणि तार्किक बुद्धिमत्ताच मोजते, बाकीच्या बुद्धिमत्ता ती मोजत नाही. एक मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांचा IQ 160 होता. आयझॅक ॲसिमोव्ह असं त्यांचं नाव. आयझॅक ॲसिमोव्हची गाडी बिघडली की मात्र त्यांना काही जमायचं नाही, म्हणून ते गॅरेजमध्ये जायचे. आणि गॅरेजमध्ये काय आश्चर्य, तो गॅरेज मधला मेकॅनिक फक्त ती गाडी सुरू करायचा, जरा रेस्ट करायचा आणि त्याच्या आवाजावरून सांगायचं की काय बिघाडलं. आणि ते नेहमी स्वतःला विचारायचे, अरे माझा IQ 160 आहे, हे तर मला काही कळत नाही. एक दिवशी त्यांचा तो मेकॅनिक गाडीच्या खाली झोपला होता आणि गाडीच्या खालून त्याने तोंड बाहेर काढून म्हणाला, साहेब म्हणाला, एक तुम्हाला सांगायचं, एक मूक बधीर असा पेशंट आपला मनुष्य होता, तर त्याला खिळा होता, खिळा. म्हणून तो दुकानात गेला आणि त्याने अशी 2 बोटं ठेवली आणि असं असं करून दाखवलं. तर दुकानदार हातोडं घेऊन विकायला आला. तो म्हटलं नाही. परत त्यांनी खूण केली. मग तो खिळा असल्याचं कळलं, मग त्यांनी खिळे विकत घेतले. म्हणाले आता एक अंध आला आणि त्याला कात्री विकत घ्यायची होती, तर तो काय करेल? तर आयझॅक ॲसिमोव्हने सांगितलं, तो असं असं करून दाखवेल. त्याच्यानंतर तो गॅरेज वाला खालून म्हणाला की साहेब तो अंध होता, तो बोलून सांगेल मला कात्री आली. त्याच्यामुळे IQ जरी असला ना तर असे निर्णय हे तुम्हाला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे एम्पथी, इतरांविषयी आत्मानुभूती असते की त्याच्या भूमिकेत, म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना की जळातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात. त्याच्यामुळे आपला ग्राहक असो, आपला मित्र असो, त्याच्या वंशात जाऊन तो कसा काम करतो ते समजून घेण्याची बुद्धिमत्ता, याला आता जगात रोजगार आहे, याला जगात प्रमोशन्स आहे, अशी वेगळं जग तयार होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गुणवत्तांना आता मागणी आहे आणि ह्या संगणकामध्ये निर्माण करता येत नाही. हे संगणकांच्या वस्तुनिष्ठतेच्या पलीकडचं जग आहे. आपल्याला इंट्युशन्स असतात. इंट्युशननी खूप गोष्टी, एखाद्या विषयामध्ये तुम्ही झोपून दिलं, वर्षानुवर्ष काम करायला लागले की तुम्हाला इंट्युशन प्राप्त होते. 12 वर्षानंतर इंट्युशन प्राप्त होते असं पतंजली सांगतो योगदर्शनामध्ये. त्याच्यामुळे हे संगणकांमध्ये नाही. पॅशन ही फक्त आपली प्रॉपर्टी आहे. यायला जाणीव नाही, त्याच्यामुळे त्याला पॅशन नाही, तो अनुभव घेऊ शकत नाही. मनोधैर्य हे तर गांधींनी आपल्या पुढे उदाहरणच उभं केलं की ते ब्रिटिश साम्राज्य किती शक्तिशाली असो, पण माझं आत्मबळ हे त्या ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करण्यासाठी पुरेसं आहे. माझ्या मागे कोणी या असं गांधींनी कधीच सांगितलं तुम्ही माझ्या मागे या, खूप गर्दी जाऊ, काही नाही. आत्मबळ. ओके. तर ती जी गोष्ट आहे ती माणूस कुठल्या लेव्हलपर्यंत नेऊ शकतो याची काही उदाहरणं इतिहासामध्ये या मोठ्या लोकांनी घालून दिली. आणि आपल्याला छोट्या डेटा सेटवरून निर्णय घेता येतात. व्हेरॅज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला लार्ज डेटा सेट्स लागतात. म्हणजे ड्रायव्हरलेस कारला ट्रेनिंग देण्यासाठी लक्षावधी इमेजेस त्याला भरवाव्या लागतात आणि लक्षावधी मुली सध्या जगात काम करतायत त्याला शिकवण्यासाठी. म्हणजे एका फुटपाथवरून एक स्त्री उजव्या बाजूने आपल्या लहान मुलीला घेऊन चालली आहे आणि मागून ती ड्रायव्हरलेस कार येते. अशा वेळी त्या मुलीने पटकन फुटपाथवरून जर रस्त्यावर उडी मारली तर काय करायचं हे ह्युमन ड्रायव्हर लगेच ठरवतो. याला मात्र शिकवत बसावं लागतं. लार्ज डेटा सेट, 10-10 लाख. आता ते मांजरीचं उदाहरण दाखवलं, 10 लाख मांजरींचे फोटो द्यावे लागले, निरनिळ्या पोजेसमध्ये बसलेले. तेव्हा कुठे नुसते कानाचे पॅटर्न द्यायला कितीतरी न्यूरल नेट्स मध्ये डीप लर्निंग करावं लागतं. असं तर लहान मुलं पटकन शिकतात. तर ती आपली हे आहे की छोट्या डेटा सेटवरून पटकन निर्णय घेता येणं ही आपली हे आहे. तेच लहान मुलांचं आता जे सांगितलं उदाहरण, तर 2-4 मांजरी दाखवल्या तरी तो इतर प्राण्यांमधून मांजर वेगळी ओळखतो. तर ही जी स्किल्स आहेत ही आता आपल्याला विकसित करायची आहेत. मग तुम्ही प्रौढ असा किंवा तुम्ही लहान असा, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला विकसित करत न्यायच्या आहेत. आपल्या शिक्षण क्रमामध्ये ह्याला आता महत्व येण्याची गरज आहे. मी घोकंपट्टी केली, पोपटपंची केली, त्याला काही अर्थ नाही आता राहणार. त्याच्यामुळे बुद्धी चातुर्य लढवून तुम्ही ज्याला इंजिनिअरिंग आपण म्हणतो, तर जसं इंजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे तशी आता प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर आपल्याला इमॅजिनिअरिंग कॉलेजेसची गरज आहे. ओके. इंजिनिअरिंग कॉलेजेस आर नॉट सफिशियंट नाव, कारण ते पुन्हा तेवढ्याच साच्यातलं इंजिनिअरिंग शिकवतात.
आता इमॅजिनिअरिंग, ओके, तर ती AI ने आणलेली एक आपल्या समोरची आहे. आपण अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करू शकतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्याला प्रश्न पडतात, यायला प्रश्नच पडत नाही. तो म्हणतो तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. प्रॉम्प्ट म्हणजे काय? अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मी घेऊन बसतो ChatGPT आणि म्हणतो सर विचारा, सुचतच नाही. अहो म्हटलं चहा कसा करतात ते तर विचारा ना. डोकं चालत नाही, कारण आम्हाला लहानपणापासून फक्त उत्तर द्यायला शिकवलंय आणि ते पण अपेक्षित प्रश्नांना. फार प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपल्याला माणसांना प्रश्न पडतात, हे आपलं खूप मोठं वैशिष्ट्य. आपल्याला संशय घेता येतो, आपण स्केप्टिकल असतो. या सगळ्या फॅकल्टीज विकसित करण्याची गरज आहे. अनुभवातून शिकता येतं. पूर्वीच्या पिढ्यांच्या वर आपण खांद्यांवर उभे राहतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर अगदी व्यापक अशा प्रकारचे विचार आपण करू शकतो आणि विचारांचे व्ह्यूवर रचत राहू शकतो, अमर्याद व्ह्यूवर रचत राहू शकतो. याला आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ट्रेनिंग मिळत नाही, म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या देशात विचारवंत प्रोड्यूस होत नाही. त्याचबरोबर सर्जनशील निर्मिती करता येणं आणि त्या विचारांना अभिव्यक्ती, स्वतंत्र अभिव्यक्ती करता येणं. आता अभिव्यक्तीसाठी आपल्याला स्कोप नसतो, कारण मुलांना तसा वावच आपण देत नाही. गुंतागुंतीची युक्तिवाद करू शकतो, व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद आपण संवेदनांना देऊ शकतो. आपण जागेपणी स्वप्न बघू शकतो. ही स्वप्न झोपेत पडलेली स्वप्न नाही ना, ओके, जागेपणी स्वप्न बघू शकतो आणि अमर्याद असं कल्पना विलास करत राहू शकतो. त्याचबरोबर नवीन कल्पना, जुन्या कल्पनांची फेरमांडणी करून, जुळणी करून नव्या कल्पना आपण निर्माण करू शकतो. नव्या कलाकृती, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकतो. हे सगळे आता शालेय शिक्षणाचे भाग व्हायला पाहिजे बरं का. आणि या विचार करण्यामध्ये घडून लावू शकतो. लव्ह फॉर लर्निंग, लव्ह फॉर लर्निंग हे AI कडे नाही. तो डीप लर्निंग करेल, पण देयर इज नो लव्ह फॉर लर्निंग. नॉलेज फॉर द सेक ऑफ नॉलेज हे त्याच्याकडे नाहीये. आर्टचं अप्रिशिएशन त्याच्याकडे नाहीये. या सगळ्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत. आणि माणसांना नव्या संकल्पनांची निर्मिती करता येते. अमूर्त संकल्प, अज्ञाताचा शोध घेता येतो, अद्भुताचा शोध घेता येतो. त्यांना हायपोथेसिस मांडता येतात, त्यांना प्रयोग करता येतात आणि त्याचबरोबर त्यांना निरीक्षण घेता येतात आणि कोरिलेशन्स अतिशय जुजवी शोधता येतात. पण डीप कोरिलेशन AI ला शोधता येतात, जे मगाशी मी दृष्टीपटलाचं सांगितलं तसं. पण त्यांना कार्यकारण संबंध मात्र नीट शोधता येत नाही. ते आपलं काम आहे की असं का घडतं ते त्यांना नाही सांगतात. की असं असं पॅटर्न असला रक्तवाहिन्यांचा दृष्टीपटलावर की त्या माणसाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे. हे का असं होतं ते आपल्याला संशोधनात शोधता येतं. ही आपली प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर त्यांना जनरलायझेशन करता येतं, प्रमेय मांडता येतात, प्रमेय सिद्ध करता येतात, खोटी ठरवता येतात. त्याचबरोबर त्यांना संश्लेषण करता येतं, सिंथेसिस करता येतं. आणि मग बुद्धिमत्तेच्या पलीकडे आपल्याकडे काय आहे? आतापर्यंत सांगितलं सगळं बुद्धिमत्ता, पलीकडे काय आहे? एवढ्या गोष्टी आहेत बघा. कुतूहल आहे, सर्जनशीलता आहे, प्रतिभा आहे, जीनियस किंवा ब्रिलियन्स, म्हणजे कवी, मोठे शास्त्रज्ञ. आता गुरुत्वाकर्षण नावाची गोष्ट मनात येणं की पृथ्वी सुद्धा चंद्राला ओढत असेल आणि चंद्र पण पृथ्वीला ओढत असेल, हे डोक्यात येणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. गुरुत्वाकर्षण नावाचे प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा आविष्कार आहे. AI तसं काही करत नाही. त्याचबरोबर प्रज्ञा, ज्याला इंटेलेक्ट असं आपण म्हणतो, किंवा शहाणपण किंवा जजमेंट, इन्साइट्स, कॉमन सेन्स, या बऱ्याच गोष्टी, सुज्ञता, विवेक वगैरे, या सगळ्या फक्त आपल्या प्रॉपर्टीज आहेत आणि ह्याचा विकास सहसा आपल्याकडे होताना दिसत नाही. आपण खूप माहिती शिकवतो, पण शहाणपण कुठे येतं मुलांना? त्याचबरोबर आपण प्रोग्रॅमेबल नसतो, यंत्र प्रोग्रॅमेबल असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवता येतं. भोवतीचं जग चालतं कसं हे आपल्याला कळत न कळत समजत राहतं. त्याच्यामुळे जे काही इंग्लिश मिडियमचे लोक आहेत त्यांना समजावं म्हणून हेच विचार 2 स्लाइडमध्ये मांडले आणि ते इथे दिसत आहेत तुम्हाला. त्यातला ऍडॅप्टेबिलिटी म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं हा आपल्या बुद्धिमत्तेचा एक फार मोठा भाग आहे. लर्नेबिलिटी म्हणजे शिकण्याची क्षमता, सतत शिकत राहण्याची क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. लर्नेबिलिटी आणि ऍडॅप्टेबिलिटी. याचा कितपत आपण मुलांना सराव देतो हे बघायला पाहिजे. आता मी तुम्हाला
बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता याच्यातला फरक दाखवतो. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? समोर दिसतंय ते चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे. आता एकच काडी हलवायची आणि बरोबर करायची. आलं मनात उत्तर? आलं. ते असं होतं का? वरचं चूक आहे, खालचं बरोबर आहे. एकच काडी हलवली, करेक्ट. हे झालं तार्किक बुद्धिमत्तेने तुम्ही सोडवलेलं गणित. आता पुढचं गणित बघा. हे चूक आहे का बरोबर आहे? सांगा ना. चूक आहे. आता एकच काडी हलवून बरोबर करायचं. एकच काडी हलवून बरोबर करायचं. याला म्हणतात सर्जनशीलता. त्याच्यामुळे आता मुलांना नुसती अशी मागची गणितं घालून चालणार नाही. आता असे विचार त्याच्याने तुम्ही बेरोजगारीचं संकट पूर्ण टाळणार आहात हे लक्षात घ्या. मॅकेन्झी ग्लोबलचा रिपोर्ट आहे डिसेंबर 2024 चा की AI मुळे 8.5 कोटी जॉब्स हे इन्फ्लुअन्स होणार, प्रभावित होणार. पण AI मुळे 13.5 कोटी नवे जॉब्स निर्माण होणार आहेत. ते नवे जॉब्स कशासाठी निर्माण होणार आहेत ती सगळी वैशिष्ट्य मी तुम्हाला मागच्या 40 स्लाइड मध्ये दाखवतो. तेवढ्यासाठी मी त्या स्लाइड्स केल्या होत्या की 13.5 कोटी जॉब आपल्या मुलांना मिळायचे असेल तर आपण आता खडबडून जागे झालो पाहिजे. आणि जे आधी दाखवलं तसं जर काही मुलं करत असतील तर त्या 8.5 कोटी मधून तुझा पहिले बाद होणार आहे ते असतील. ओके. याचं कारण काय होतं की AI हा जॉब किलर नाही आहे. तो नेट जॉब वाढवणार आहे. पण AI जॉब कॅटेगरी किलर आहे. टांगे जातात आणि रिक्षा येतात. टांग्यांपेक्षा रिक्षा की AI मुळे खूप मोठ्या प्रमाणात जे रेकमेंडेशन इंजिन आले त्याच्यामुळे तुम्ही कोणती YouTube व्हिडिओ बघायची हे तुम्हाला तो सांगतो. ओके. तुम्ही कुठले खाद्यपदार्थ खा, कुठले प्रॉडक्ट विकत घ्या हे तो सांगायला लागलाय. रेकमेंडेशन इंजिनमुळे ते आपोआप तुमच्या समोर तुम्ही जे काही करताय ते त्याला कळतं आणि त्याच्यामुळे तुम्हालाही आवडतं. मग तुमचं डोपामाइन हॅपीनेस हार्मोन सिक्रेट करण्यासाठी अजून तसंच तो दाखवत राहतो आणि तुम्हाला गुंगून टाकतो. आणि त्याच्यानी मग आपण संमोहित होतो. हे होऊ नये म्हणून जगामध्ये जे प्रयत्न चालू आहेत ते अशा वेगवेगळ्या दिशेने चालू आहेत की इम्पार्शियल AI पाहिजे, रिस्पॉन्सिबल पाहिजे, अकाउंटेबल पाहिजे, सिक्युअर पाहिजे, सेफ पाहिजे, एक्सप्लेनेबल पाहिजे. आता डीप सीक हे एक्सप्लेनेबल AI. तुम्ही डीप सीक किती जणांनी वापरले पाहिजे बाय हातवरती करा. फारसं कोणी वापरले दिसत नाही. डीप सीकनी व्हेरी नाईस सायंटिफिक. डीप सीक मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे उत्तर येतात ते का देतोय याचं कारण नियमोसा तो आपल्याला देतो बघा. त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला देत नाही. ओके. तर एक्सप्लेनेबल AI असं त्याला म्हणतात. तर प्रायव्हसी प्रोटेक्टिंग AI असे अनेक AIचे आता चळवळी जगामध्ये चालू आहेत. त्याच्यामुळे आपण AI कडून काय मागणी केली पाहिजे की हे सगळं आम्हाला द्या, नाहीतर तो धोकादायक आहे, आपलं नुकसान होऊ शकतं. ॲटॉमिक वेपन ज्यावेळी टाकली गेली त्याच्यानंतर गांधींना लक्षात आलं की आता सायन्सचा दुरुपयोग फार मोठ्या प्रमाणात मानवजातीला नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. त्यावेळी गांधींनी अशी व्हिजन दिली जगाला की याच्या पुढे आम्हाला जगाला सत्याग्रही सायंटिस्ट पाहिजे. असं गांधींनी शब्द प्रयोग. सत्याग्रही सायंटिस्ट पाहिजे जगाला वाचवण्यासाठी. तसंच आपण म्हणू शकतो की आम्हाला सत्यग्राही आणि सत्याग्रही AI पाहिजे. याच्यासाठी आपण सत्यग्राही हा विद्वांचा शब्द आहे आणि सत्याग्रही हा गांधींचा शब्द आहे. म्हणजे त्यांनी जर सत्य ग्रहण केलं नाही तर तो हा असत्य तुम्हाला सांगत नाही. तुम्ही इलेक्शन मध्ये मत कोणाला द्या, तुम्ही लग्न कोणाशी करा, सगळं असत्य सांगत नाही तुम्हाला आणि तुम्हाला संमोहित करून टाकेल. तुम्हाला असं वाटेल की तुमच्या फ्री विलचा उपयोग करून तुम्ही मतदान केलं आहे असं तुम्हाला वाटत राहील. पण तो नुसते तुमचे मोबाईल फोन हॅक करणार नाही, तुमचे स्मार्टफोन हॅक करणार नाही, तुमचे लॅपटॉप हॅक करणार नाही, तुमची ईमेल अकाउंट हॅक करणार नाही, तुमची बँक अकाउंट हॅक करणार नाही. तो तुमची सत्सद विवेक बुद्धी हॅक तुम्हाला हॅक करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी फार विचारपूर्वक अमुक पक्षाला आणि उमेदवाराला मत दिलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही इतरांना सांगता की त्यांनाच द्या.
पण तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही स्वतः ब्रेन वॉश झाला. ओके, त्याच्यामुळे तो AI ला जे काही आहे ते सत्यच मिळालं पाहिजे आणि त्याच्यातून सत्यच आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जे आंदोलन केलं पाहिजे जगात ते याविषयी करायला पाहिजे की आम्हाला त्यातली तथ्य, त्याच्यातली माहिती, त्याच्या शिफारसी, त्याची सत्यता, त्याचे मूलभूत स्रोत काय होते, त्याचे हेतू काय होते, उगम कुठून झाला, हे सगळं आम्हाला सतत कळत राहायला पाहिजे. आणि ती मूल्यांच्या दृष्टीने, नैतिक मूल्यांच्या दृष्टीने त्याची ग्राह्यता किती आहे हे सगळं आम्हाला कळत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सजग करणारा AI आम्हाला पाहिजे. जसं औषधाच्या वेष्टनावर लिहिलं असतं की याचे इन्ग्रेडियंट्स काय, हे डोस किती घ्यायचा, याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात, हे कायद्याने बंधनकारक आहे. तसंच एक नागासाकी नंतर अजून पृथ्वी तलावर मानव वस्तीवर ॲटॉम बॉम्ब टाकला गेला नाही. याचं कारण आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क एवढी जबरदस्त आहे की फार क्वचित असा विचार कोणी करू शकते. तसं याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय हे फ्रेमवर्क्स निर्माण व्हायला पाहिजे. नियमनाची फ्रेमवर्क्स आपल्याला नागरिकांनी मागणी केल्याशिवाय निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण फसवलेलो. त्याच्यामुळे आपण नागरिक म्हणून ह्या मागण्या करायला पाहिजे की आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, समाज स्वास्थ्य आणि पर्यावरण संतुलन हे सगळं आम्हाला AIच्या लोकशाहीकरणातूनच मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागतील. ChatGPT वापरणं सोपं आहे, पण आवश्यकता राहिली तर लोकांना रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 15-15 लाख लोक आले, त्यावेळी कुठे स्टार वॉर्सची योजना रोनाल्ड रेगननी मागे घेतली, नाहीतर घेतली नसती, जगात अनर्थ झाला असता. तर तसं हे सगळे प्रकार आपल्याला करावे लागतील. आणि त्याच्यामुळे याच्या पुढची दिशा ही माणसाला अधिक चांगला माणूस होऊ दिलं पाहिजे आणि यंत्राला अधिक चांगलं यंत्र होऊ दिलं पाहिजे. आणि मग दोघांमध्ये या नव्या जगाला सामोरं जाण्यासाठी दोघांमध्ये अतिशय टिकाऊ अशी भागीदारी, सुयोग्य अशी भागीदारी केली पाहिजे. आणि आता मजा कशी होतीये की जटिल प्रश्नांचा अभ्यास आणि सोडवणूक करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला न मानवी बुद्धिमत्तेची गरज आहे. कारण अख्खे प्लॅनेट हा डॅमेज करून टाकला आपण. हा प्लॅनेट रिपेअर कसा करायचा हे मानवी बुद्धिमत्तेला न सुटलेलं पुढे. त्याच्यामुळे हा प्लॅनेट रिपेअर करणं, रिज्युमिनेट करणं, रिजनरेटिव्ह करणं हे सगळं आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानेच आपल्याला करावं लागणार. जसं प्लॅस्टिक, सिंगल यूज प्लॅस्टिक हे डिझॉल्व्ह करायला किंवा डिजनरेट करायला 1000 वर्ष लागतात. AIने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार केल्यानंतर त्यांनी एक एन्झाईम शोधून काढलं की ज्याच्यातून सिंगल यूज प्लॅस्टिक आता 1 आठवड्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो. ओके, अशी त्याची मानवी बुद्धिमत्तेला गरज आहे. त्याचा अर्थ असा नाही की आता खूप भरमसाठ सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायला सुरुवात करायची. तिथे आपल्याला गांधींचा संयम शिकायचा आहे. पण त्याच्यामुळे याला म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची त्याच्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार. अशी दोघांना एकमेकांची गरज आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यातला मार्ग काय, तर ह्या दोघी बुद्धिमत्ता ज्या आहेत ती कुठली एक दुसरीची जागा पटकावू शकणार, तर कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे ती पुस्ती नाहीये, पूरक आहे. ओके, त्या yin यांच्या चिन्हावरून तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता याच्या पुढे आपल्याला या दोन बुद्धिमत्तांची भागीदारी यशस्वी करणं, ती टिकाऊ अशी भागीदारी करणं, ती समाज उपयोगी करणं, समाज विघातक नसणं, याची आता आपल्याला गरज आहे. तो आपला भविष्यातला पुढचा मार्ग आहे आणि ते आपलं उद्दिष्ट आहे. आणि असं केलं असतं कितीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये AI आपल्याला मदत करेल. तो किती वेगवेगळ्या प्रकारे आपला भागीदार होऊ शकतो हे तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसतंय. तो लर्निंग बडी होऊ शकतो, वर्किंग बडी होऊ शकतो, चॅलेंजर होऊ शकतो, सल्लागार होऊ शकतो, रोजगार वर्धक होऊ शकतो, सहशोधक होऊ शकतो, कितीतरी गोष्टी करू शकतो. त्याच्यामुळे अखेर शेवटी एक गोष्ट सांगून मी तुमची रजा घेणार आहे. संयोजकांना बहुतेक हा हॉल रिकामा करण्याची वेळ आली असेल असं मी समजतो. SCBC बंद करतील का ते? आमच्या पुण्यात करतात असं. थँक्यू. तर आयफेल टॉवर पॅरिसमध्ये आहे, तर त्याची गोष्ट आहे. ते तुम्हाला दिसतंय बघा, रम्य अशी पॅरिस नगरी आणि त्याच्यामध्ये उभे असलेलं आयफेल टॉवर. हे तिथे एक ट्रेड फेअर होणार होती गेल्या शतकामध्ये. तर त्यासाठी गुस्ताव आयफेल आर्किटेक्ट होता, त्यांनी असं ठरवलं की मोठं असं उंच टॉवर बांधायचं आणि ट्रेड फेअरचं उद्घाटन त्या टॉवरच्या प्रतीकाने करायचं.
कारण त्याला हे जगाला दाखवायचं होतं की फ्रान्स हे फक्त कलांसाठीच अग्रेसर नाही, तर फ्रान्स ही अभियांत्रिकी अशी एक महाशक्ती आहे असं त्याला जगाला दाखवायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी टॉवर उभारायचं ठरवलं. झालं असं काहीतरी लोखंडाचा सांगाडा आमच्या रम्य पॅरिस नगरीमध्ये उभारणार असं कळताच लोकांचा विरोध त्याला सुरू झाला आणि लोक आंदोलन करायला लागले. त्या आंदोलनाचं नेतृत्व हे गी दी मोपासा नावाचे कादंबरीकार करू लागले. ते अशी त्याच्यावर टीका करायचे की गुस्ताव आयफेलला काय उत्तर द्यायचं, अगदी बिनतोड युक्तिवाद. शेवटी ट्रेड फेअर जवळ यायला लागले. गुस्ताव आयफेलने काय केलं कोणाला माहिती, पण कसं बसं करून ते टॉवर उभं झालं. ट्रेड फेअर झाली, सगळं झालं. मग हा गी दी मोपासा काय करायचा, रोज ते टॉवर चढून जातात. मी आयफेल टॉवरला 2-3 वेळा गेलो तर आता लिफ्ट असते, पण त्यावेळी तशी नव्हती. तो चढून जायचा रोज अख्खं टॉवर. आणि वरती कॉफी बार होता. कॉफी बार मध्ये बसून त्या आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख रोज द्यायचा. खाली येऊन ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचं. त्या लेखमालेचं नाव होतं आयफेल टॉवर वरून. आणि एक दिवशी अशी सभा भरली होती आणि गी आला तिथे. तर नागरिकांनी त्याला पकडलं. म्हणाले, अरे गी, तू आयफेल टॉवरवर जातोस पण तिथे बसून त्याच्यावरच टीका करतोस, हे तुला विसरत नाही का वाटत? त्याच्यावर गी असं म्हणाला की मुळीच नाही. म्हणजे कसं काय? पण आता काय करणार? आता अख्ख्या रम्य पॅरिस नगरीमध्ये एकच अशी जागा शिल्लक आहे की जिथून मला फक्त रम्य पॅरिस नगरीच दिसते आणि आयफेल टॉवर मुळीच दिसत नाही. त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की आता आपल्या मानवी बुद्धिमत्तेची जी रम्य नगरी आहे ती ब्रेन मॅपिंगमुळे आपल्याला दिसणार. आणि त्या ब्रेन मॅपिंगचं पृथक्करण करण्यासाठी आपल्याला न मानवी बुद्धिमत्ता लागणार आहे. त्याच्यामुळे न मानवी बुद्धिमत्तेच्या आयफेल टॉवर वरूनच आता आपल्याला मानवी बुद्धिमत्तेची रम्य नगरी बघायची आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे या 2 बुद्धिमत्तांचा गोफ आता विणला जाईल याच्या पुढच्या मानवी सभ्यतेमध्ये. आणि त्या एकमेकींना समृद्ध करत राहतील आणि त्यांची पार्टनरशिप विकसित करत राहतील. त्याच्यामुळे आता या 2 बुद्धिमत्तांची भागीदारी करणं हेच आपल्या समोर आहे. आतापर्यंत जी स्लाइड्स तुम्हाला दाखवल्या त्या सगळ्या बऱ्याचशा स्लाइड्स या AI निर्मित होत्या हे तुमच्या लक्षात आलं असेल. या स्लाइड्स तुमच्यासाठी करण्यासाठी मी माझ्या 10 सहकाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या तुमच्या काळ्या बहुतेक पुण्यात त्यांना ऐकू गेले असतील असं मी समजतो. तुम्ही खूप चिकाटीने माझे विचार ऐकून घेतले आणि खूप उदार अंतःकरणाने तुम्ही इथे खूप वेळ बसलात. याच्याबद्दल तुमचे आणि संयोजकांचे आभार.